आमच्या जाती विरुद्ध आम्ही मांग समाजाचे असल्या कारणानं आम्हाला बी असंच वाटते की आम्ही मांग समाजाचं आहे म्हणूनच आम्हाला एवढा अन्याय करत आहे ना घरकुल देत नाही आहे बा. कारण आम्ही रेड झोनमध्ये आहे, BPL म्हणजे अंत्योदय BPLमध्ये आहे. पूर्ण आमच्याकडे जमीन नाही, काही नाही, तरी पण आमच्यावर ह्या गुन्हा करून राहिले, घरकुल देत नाही आहे. सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड. यांचं कारण आहे का तुमची फक्त रेड झोन आहे, तुमचं घर रेड झोन आहे, एकटीच जागा रेड झोन आहे का? मग त्याच्यासाठी नियम आहे ना, माझ्यासाठी नियम नाही का? आमच्या समोर नकाशे आहे, सर्व गोष्टी आहे, तिथले PR कार्ड आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. तुमच्या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाही तर हे उपोषण असं सुरू राहणार आहे? असंच हे सुरू राहणार आहे. याच्यासाठी आम्हाला काही बी आत्महत्या करायला लागली पूर्ण परिवार घेऊन तरी चालेल. हे घर आहे सुरडी गावातील तायवाडे कुटुंबाचे आणि हे आहे तायवाडे कुटुंब, जे मागील अनेक वर्षांपासून घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी संघर्ष करीत आहे. तायवाडे कुटुंब घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी गेले असता ग्रामपंचायत सुरडीकडून नेहमी यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असून मातंग समाजावर जाणीवपूर्वक अन्याय करीत असल्याचा आरोप तायवाडे कुटुंबाने केला आहे. सुरडी गावातील तायवाडे कुटुंब मागील 25 वर्षांपासून सुरडी येथील रहिवासी असून त्यांचे स्वतःचे घर नसल्याने त्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ग्रामपंचायतच्या जागेवर कच्चे घर बांधले असून मागील अनेक वर्षांपासून ते तिथे राहत आहे. त्यांना घरकुल आल्यानंतर सुद्धा ग्रामपंचायत त्यांना तुम्ही रेड झोनमध्ये येत असल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकत नाही असे उत्तर देत असल्यामुळे आम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेता येत नसल्याचा आरोप त्यांनी अमरावती टुडे न्यूजशी बोलताना केला आहे. अनेक वर्ष घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी संघर्ष केल्यानंतर शेवटी तायवाडे कुटुंबांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि उपोषण सुरू झाले. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हे उपोषण सुरू ठेवू. आम्हाला जर काही झाले तर याला ग्रामपंचायत सुरडी जबाबदार राहील असा इशारा तायवाडे कुटुंबांनी दिला आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. वरुड तालुक्यातील सुरडी ग्रामपंचायत समोर या ठिकाणी नागरिकांचं उपोषण सुरू आहे. सतीश तायवाडे आणि संगीताताई तायवाडे यांचं आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळावा याबाबत त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आपल्यासोबत सतीश भाऊ तायवाडे आहेत. काय तुमची मागणी आहे, कशासाठी आपण उपोषण करत आहात? मी सतीश भाऊ तायवाडे बोलत आहोत. मी सुरडी येथील पूर्वीचा रहिवासी असून माझ्यावर मातंग समाज असून माझा समाज मातंग असून माझ्यावर अन्याय अत्याचार होत असून मी 2000 वर्षापासून 2000 सालापासून यांना वारंवार अर्जामार्फत कागद व्यवहार करून मला उडवाउडीचे उत्तर देत असून या गावातील ती जागा रेड झोन आहे. त्या गावातील त्या रेड झोन जागेवर इतर लोकांनी 10-12 घरकुल दिलेले असून मलासुद्धा वारंवार लाभ मिळण्यात यावा त्याच जागेवर, त्याच ठिकाणी, मी ज्या ठिकाणी राहत असलेल्या त्याच ठिकाणी. तर या लोकांनी वारंवार पंचायत समितीमध्ये मागितलं, तहसीलमध्ये मागितलं, तर ते ग्रामपंचायत यांचंच नाव सांगत आहे की हेच ग्रामपंचायतमधूनच होते आणि ग्रामपंचायतवालेच तुम्हाला देणार आहे. त्या लोकांनी तिथं दिलेले आम्हाला नमुना आठवत देतात, आम्ही पैसे टाकतो, त्यांना योजना देतात. पण अशा काही लोकांना 10-12 लोकांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. माझ्यावर खूप अन्यायाचा अत्याचार होत असून माझ्या परिवाराला घेऊन मी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या समोर उपोषणाला आमरण उपोषण करत असून माझ्या जेवढ्याही मागण्या असतील त्या पूर्ण करण्यावर शासनाला मी हात धरून विनंती करतो. तर या गावातील रेड झोन हटवून, अतिक्रमण रेड झोन हटवून मला न्याय देण्याची कृपा करावी. और ग्रामपंचायतकडून काय उत्तर देण्यात येते जेव्हा तुम्ही जे मी कागद व्यवहार करतो त्यांच्यासोबत दिल्याचं मी जे मागतो काय माहितीचे अधिकारासुद्धा मागितलं ते उलटं सांगत देतं उत्तर की आमच्याकडे नाही आहे. तहसील ग्रामपंचायत सांगित आहे की आमच्याकडे हे याचं उत्तर नाही आहे. तुम्हाला लिहून मागतो तर लिहून देत नाही. तिथला मी रेड झोन पट्टा मागतो तो देत नाही. तुम्ही जसं ज्या ठिकाणी आहे तिथल्या काही त्याच रेड झोन मध्ये येणाऱ्या लोकांना घरकुल मिळाला आहे का? हा, या नवीन बावडीने सुद्धा दिलेले आहे, चालू आहे, बांधकाम झालेलं आहे, काही चालू आहे. मग तुम्हाला का नाही देत आहे? म्हणजे यांचं कारण आहे का तुमची फक्त रेड झोन आहे, तुमचं घर रेड झोन आहे, एकटीच जागा रेड झोन आहे का? मग त्याच्यासाठी नियम आहे ना, माझ्यासाठी नियम नाही का? आमच्या समोर नकाशे आहे, सर्व गोष्टी आहे, तिथले PR कार्ड आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. तुमच्या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाही तर हे उपोषण असं सुरू राहणार आहे? असंच हे सुरू राहणार आहे.
याच्यासाठी आम्हाला काही बी आत्महत्या करायला लागली पूर्ण परिवार घेऊन तरी चालेल. मग याला जबाबदार कोण असणार? याला ग्रामपंचायत व शासन, याला सचिव, ग्रामपंचायत उपसरपंच, सचिव आणि शासन राहणार आहे. आमच्या परिवाराला जर कमी जास्त झालं किंवा आम्ही आत्महत्या केली सर्व परिवार घेऊन, तर याला जबाबदार म्हणजे शासन ग्रामपंचायतच राहील. और सचिव याला सस्पेंड करून नियमाच्या कायद्याच्यानुसार यांच्यावर कलमा दाखल करून यांना कठोर कारवाई करून शिक्षा होण्यात यावं. आणि सचिव जो हा आहे निरंजनजी गायधने, यांना सस्पेंड करण्यात यावं ही माझी मागणी आहे. या गावातील रेड झोन हटवा, काय आपलं का रेड झोन अतिक्रमण हटवून आम्हाला न्याय देण्यात यावा. जी माझ्या मागण्या आहे त्या माझ्या मागण्या पूर्ण करण्यात यावं. रेड झोन अतिक्रमण हटवून गावमुक्त करण्यात यावं. आम्हाला घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला या ठिकाणी न्याय देण्यात यावा. अन्यथा आम्ही या ठिकाणी हे आमरण उपोषण असंच सुरू ठेवू आणि आमच्या जीवाला जर काही झालं तर याला जबाबदार ग्रामपंचायत राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आपल्यासोबत संगीताबाई तायवाडे देखील आहेत. काय वाटते, का तुम्हाला हे असं म्हणत आहे की घरकुल का नाही देत आहे? बोला. आमच्या जाती विरुद्ध आम्ही मांग समाजाचे असल्या कारणानं आम्हाला बी असंच वाटते की आम्ही मांग समाजाचं आहे म्हणूनच आम्हाला एवढा अन्याय करत आहे ना घरकुल देत नाही आहे बा. कारण आम्ही रेड झोनमध्ये आहे, BPL म्हणजे अंत्योदय BPLमध्ये आहे. पूर्ण आमच्याकडे जमीन नाही, काही नाही, तरी पण आमच्यावर ह्या गुन्हा करून राहिले. घरकुल देत नाही आहे. किती वर्ष झाले तुम्ही मागणी करत आहात? आम्ही 18 वर्ष पूर्ण झाले आहे. आम्ही मागणी करून माझं घरकुल येत आहे 18 वर्षापासून, तरी पण ते लोक घरकुल देत नाही आहे. अच्छा, लागून येत आहे? हा, लागून येते. आम्हाला रेड झोनची जागा सांगत आहे ते रेड झोनमध्ये आहे. तुम्हाला तुमच्यासारख्याच ठिकाणी काही जणांना घर मिळालं? फार जणांना मिळाले आहे. अच्छा, बरं, अजूनही उपोषण करत असतानाही न्याय मिळाला नाही, तुम्हाला घरकुल मिळालं नाही, त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर हे उपोषण असं सुरू ठेवणार आहे का शेवटपर्यंत? हो. तुम्हाला काही झालं तर कोण जबाबदार राहील? शासन जबाबदार राहील, ग्रामपंचायत जबाबदार राहील. आपण बघू शकतो, हे होते सुरडी गावातील रहिवासी सतीश भाऊ तायवाडे आणि संगीताबाई तायवाडे. 2 भाऊ हा तायवाडे परिवार आहे आणि 2 भावांना घरकुल मिळण्यासाठी मागील अनेक वर्षापासून हे सतत प्रयत्न करत आहे. घरकुल लागून येत असताना सुद्धा ती जागा रेड झोनमध्ये असल्याचं ग्रामपंचायत सांगते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आणि आमच्या जातीला, आमच्या समाजाला पाहून आमच्यावर अन्याय होतो आहे, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आणि हे उपोषण करत असताना आम्हाला जर न्याय मिळाला नाही आणि आमच्या जीवाला जर काही झालं तर याला ग्रामपंचायत जबाबदार राहील, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यांचा मुलगा देखील आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करूया. रहिवासी असून माझे वडील सतत या ग्रामपंचायतमध्ये येत राहिले. काही वर्षापासून त्यांना अर्ज देत आले. त्यांनी आम्हाला कोणतेही प्रत्युत्तर न देता उडाउडीच्या उत्तरे देऊन तुम्ही मातंग समाज आहे, तुम्हाला कोणताही लाभ नाही मिळत असे म्हणून त्यांनी बेइज्जत म्हणू शकतो आपण ते करण्यात आलेले आहेत. कृपया माझ्या मातंग समाजांनी आणि पुऱ्या विदर्भातील सगळं कर्मचाऱ्यांनी किंवा नेते लोकांनी आमचा पाठिंबा द्यावा, हेच माझी विनंती आहे. आणि ह्या गावातील अतिक्रमण रेड झोन हटवण्यात यावे, हे माझी नम्र विनंती आहे. मी चित्रा सतीश तायवाडे बोलत आहो. वारंवार ग्रामपंचायतमध्ये अर्ज द्यायचा, आमसभा असल्यानंतर अर्ज द्यायचा, अर्जाचं प्रत्युत्तर एकही वेळा मिळालं नाही आम्हाला. आम्ही ते अर्ज द्यायला गेल्यानंतर चपराशी बोलायचे आम्हाला का तुम्ही रेड झोनच्या जाग्यात राहता, तुम्हाला संडासची स्कीम मिळत नाही, तुम्हाला नळाची स्कीम मिळत नाही, घरकुलसुद्धा त्या जागेवर मिळत नाही. आम्ही म्हणायची फुकटची स्कीम आहे, आम्हाला आता तरी द्या. शेवट आम्ही आमसभा असल्यानंतर आमच्या पतीला आम्ही अर्ज करायला लावाच तिथं, नाही तुम्हाला भेटू शकत नाही, तिकडे 500 स्क्वेअर फूट जागा घ्या, हे जागा खाली करा. इथं आम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून द्या. पाटील मॅडम होती सचिव, पाटील मॅडम समोर बी तेच काम करायचे आम्हाला. बाकी लोकांना घरकुल द्यायचे, आम्ही मजा पाहायचे. संडास 18 वर्षापासून आम्ही घरकुल येऊन राहिला आहे, याचे प्रत्युत्तर काय देत आहे हे आम्हाला काहीच माहीत नाही आहे. आम्ही शासनापासून एक बी स्कीम घेऊन आम्ही आजपर्यंत घेतलेली नाही आहे. आम्ही उत्तर द्यायला गेलो, प्रश्न द्यायला गेलो, समजा कोणताही कागद द्यायला गेल्यानंतर आम्हाला हेच म्हणत आहे की तुम्ही रेड झोनच्या जागेत राहता, तुम्हाला काही भेटत नाही. तर आमचं उडवाउडीचं उत्तर देऊन आमचा कागद फेकून देत आहे. आणि त्याच ठिकाणी रेड झोनच्या जागेमध्ये 10-12 घरकुल त्यांनी दिले आहेत. हे प्रश्नाचं उत्तर आम्हाला विचारून राहिलेले आहे, ह्या बावडीने दिलेले आहे. आणि जे कर्मचारी आहे त्याच्या नावाने रेड झोनची जागा त्याला देऊन दिलेली आहे. शिवा तायवाडे, कुर्डी अण्णाभाऊ साठे महामंडळ संस्थेचा अध्यक्ष कुर्डीतील. सतीश काका येथे जे उपोषणासाठी बसले आहे
त्यांचं एकच म्हणणं आहे का बा रेड झोनमध्ये त्यांचं घर असताना त्यांना घरकुल मिळत नाही आहे, पण त्यांच्या विरुद्ध त्यांच्या साईडला जे रेड झोनमध्ये आहेत त्यांना घरकुल मिळाले आहे आणि यांना काय मिळत नाही, हाच त्यांचा मेन विषय शासनासमोर मांडत आहे. एवढंच बोलू इच्छितो.